70 ते 80 हा टार्गेट ठेवायचा प्रयत्न करणार. धनसार संघाबरोबर कधी 2022 मध्ये यंदाच्या अंगामध्ये कधी खेळलेले आहात आपण? नाही पहिल्यांदा हे. नक्कीच एकंदरीत 70-75 धावा करतील त्यासाठी आज रेग्युलर टीम असेल आपली? फुल रेग्युलर टीम आहे आमची. नक्कीच हे आयोजन कसं वाटतं युवा चषक उमरोळी 2022चं? खूप सुंदर आहे आयोजन आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे आणि ॲक्च्युली ग्राउंड छोटा आहे तर त्या प्रकारे आम्ही प्रयत्न करू 70 ते 80चं टार्गेट ठेवण्याचं. नक्कीच थँक्यू व्हेरी मच. तर मी विनंती करेन या ठिकाणी आपण पाहू शकता SG11 धनसार संघ नाणेफेकीचा कौल जर जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? क्षेत्ररक्षणच घेतलं असं. आता मनाच्या प्रमाणे आलेला आहे 36 चेंडूमध्ये काय त्यांनी सांगितलं की 70 ते 75 धावा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आपल्या माइंडमध्ये काय टोटल असेल की आपण कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? लवकरात लवकर म्हणजे 50च्या आत रिस्ट्रिक्ट करायचा प्रयत्न करू. त्यासाठी तुमचे 4 ते 5 असे ट्रम्प कार्ड भरवशाचे गोलंदाज? आमचे सगळे हौशी क्रिकेटर आहेत, युवा क्रिकेटर आहेत आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करू लवकरात लवकर रिस्ट्रिक्ट करा. नक्कीच उमरोळीचं मैदान म्हटलं की प्रत्येकाला हवं असं मैदान पाहायला मिळतं आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कौतुक कसं करतील या स्पर्धेचं? खूपच चांगलं मॅनेजमेंट आणि उमरोळीला जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होतात खूपच चांगल्या पद्धतीने आयोजन असतं याचं. सो यावेळेस पण तसंच आहे, चांगलं आहे. नक्कीच. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये असा कोणता खेळाडू आहे ज्याला तुम्ही आदर्श किंवा फॉलो करता? रोहित शर्मा, विराट कोहली सगळे स्टार आहेत आपले इंडियाचे. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झाला आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो अक्करपट्टी या संघाने आणि अक्करपट्टी संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. अक्करपट्टी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. चला मॅच स्टार्ट करायचे. 95 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. आपण पाहू शकतायत 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका साईडला मिस्टर माजिद कॅप्टन यावेळेला लीड करत असताना संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. कर्णधार चला वेळ दौडू नका, मॅक्झिमम 30 मिनिटे तुम्हाला दिली जाणार आहे त्याची दखल घ्यायची आहे. ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाने सुद्धा तोच 30 मिनिटाचा यावेळेला अवधी फॉलो केला त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा या ठिकाणी प्लीज तेच करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. कारण पंच त्या ठिकाणी ताकीद देतील तुम्हाला. आज या ठिकाणी खूप रिस्ट्रिक्शन असतील याची दखल घ्यायची आहे. 95 धावांचं लक्ष घेऊन उतरले 2 फलंदाज. एक चांगलं क्रिकेट युवा चषक उमरोळी 2022 आपल्याला पाहायला मिळतं. अक्करपट्टी संघाकडून प्रेमित राऊत यांना आपण पाहणार आहोत आणि एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहणार आहोत. 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उद्या प्लीज. फवाज यावेळेला पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेला अप्रतिम इंटू द गॅप मध्ये क्लास टायमिंग यावेळेला पाहायला मिळाला. बॅटचं फेस ओपन केलं परंतु तेवढंच मात्र सुंदर दर्जाचं क्षेत्ररक्षण पार्थ मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट फिल्डिंग, टाळ्यांचा गजर होतोय, व्हायला हवा. आणि यस पंच रेफर करतायत की यस चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे निघून गेलाय की नाही, टच झालाय की नाही यासाठी अजित म्हात्रे यांना यावं लागेल. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय तर डिसिजन पेंडिंग आहे. तर नक्कीच चौकार नाहीये यावेळेला आपण पाहू शकाल. दुसऱ्या चेंडूवर यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं ही फव्वाची ताकद मानली गेली, स्पेशालिटी आहे. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा मनसुबा सातत्याने बाळगत असतो आपल्या माइंडमध्ये आणि जलद गतीने खूप चांगल्या प्रकारची झटपट गोलंदाजी करतो. यावेळेला टॅप केला जातोय अंडरआर्म बॉक्स स्टाईल मध्ये. पार्थ मोरे तेवढा चाणाक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग,
विथ द बॅटने काय जबरदस्त आक्रमकता दाखवली. सलामीवीर म्हणून कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण त्याने दिलं. आणि तदनंतर क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा 30 यार्ड सर्कलमध्ये खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला क्रिकेट हाताळत असताना नाईस फिल्डिंग. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर मिस्टर जली शेख यांना आपण पाहू शकतात. 40+ क्रिकेट शानदार खेळत असताना आतापर्यंत. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र ऑन ड्राईव्ह यावेळेला आपण पाहू शकतात. वकास पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिली तर 1 धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 4 धावा. 4 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होत्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 95 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये असं वाटलं की चेंडू ट्रॅव्हल होईल, परंतु तसं घडलं नाही. हा एक सरप्राईज करणारा फटका असं म्हणायला हरकत नाहीये. एकच धावेवर मात्र सॅटिस्फाईड व्हावं लागेल. कदाचित हवेच्या झोतावर चेंडू मात्र यावेळेला पाठीमागे आला की काय असंच दृश्य पाहायला मिळालं. एक्झॅक्टली यावेळेला एकच धाव मिळेल आणि धावांची गती फलकावर 5 या धावसंख्येवर. पहा हवेचा झोत सुद्धा किती यावेळेला इफेक्टिव्ह ठरतो. पुण्याच्या एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. कॉट अँड बोल्ड यावेळेला सुंदर गोलंदाजी फव्वादच्या द्वारे. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना 5 धावांवर पहिला गडी बाद या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. आता तरी देवा मला पाऊशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. आता तरी देवा मला पाऊशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. पैसा तो अन्यायाचा घरी खळबळ, गावी कोणी मजुराला मारुतीचे बळ. पैसा तो अन्यायाचा घरी खळबळ, गावी कोणी मजुराला मारुतीचे बळ. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 5 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिले या ठिकाणी कंप्लीट झालंय. खूप चांगलं क्रिकेट. कदाचित सबस्टिट्यूट खेळाडूला मात्र यावेळेला इन्व्हाइट केले की काय पार्थ मोरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं इंजुरी होत असताना, क्रॅम्प येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर लवकरात लवकर सावरेल हीच अपेक्षा करूया. 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. आजचा सलग 4था दिवस. पहिल्या दिवसात आपण पाहिलं मित्रपरिवार दांडी आणि MS11 झाई हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले, पुढे आलेत. दुसरा दिवस युनिटी शिरगाव आणि नांदगाव या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं युवा उमरोळी ए संघ आपण पाहू शकलात आणि एका साईडला दिया 11 हा संघ आपण पाहिलात. आणि आज सलग 4था दिवस. काल पंचक्रोशीतील संघांना प्राधान्य दिलं होतं या स्पर्धेच्या माध्यमातून, जेणेकरून कोणताही संघ नाराज न हो यासाठी 10 संघांना प्राधान्य दिलं आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ कालच्या दिवसात सुद्धा. आणि एक खासियत राहिले युवा चषक उमरोळी 2022ची की मितेश पाटील, मिंकीदादा, विकी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, विशाल घरत असतील, या संपूर्ण टीमने मात्र माइंडमध्ये विचार ठेवला की मात्र 6-6 षटकांचे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सामने खेळवायचे आहेत. आज जे टेनिस क्रिकेटमधले आपल्याला ग्रामीण भागातील खेळाडू आहेत त्यांचं मात्र टॅलेंट आपल्याला दिसेल. चला वेळ दौडू नका प्लीज, टाइम स्पेंड करू नका ही विनंती असेल. 5 धावा 1 गडी बाद. यावेळेला आपण पाहू शकतात 5 धावा 1 गडी बाद अशी स्थिती. 95 धावांचं लक्ष्य. यस पंच काय दर्शवत आहेत आशुतोष व्यवहारे. जली शेखला मात्र हा इशारा असेल. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इंटू द गॅप मध्ये निघून जातोय फार वेगाने. 4 धावांकरता युवा चौकार.
थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळाली. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच अनुषंगाने चौकार येत असताना पाहायला मिळतोय फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 9 लॉस ऑफ 1 विकेट. 95 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना म्हणतात ना, आत्मविश्वास आणि आवड जर असली तर कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. बॅकफुटला जाऊन बॅटचं फेस ओपन केलं, चेंडूला फक्त यावेळेला स्टीअर केलं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 1.2 चेंडूचा खेळ झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 10 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फटका सुंदर आहे, परंतु सेफ झोन मध्ये असेल नो डाऊट. तत्पूर्वी 2 धावा मिळतील फलंदाज निखिल बारीला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यंदाच्या वर्षात टेनिस क्रिकेट खूप पॉप्युलर आपल्याला पाहायला मिळालं, ग्लॅमर आलं, क्रेज वाढला आणि यंदाच्या वर्षात जसं मात्र मैदानात थोडीशी उशिराने उघडली गेली आणि खूप लांबणीवर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. हे टेनिस क्रिकेट आपण पाहू शकतायत. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना अक्षरशः वेड लावलंय. असा खेळ म्हणजे क्रिकेट. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. वाईटचा इशारा येतोय. सूरज मात्र त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना धावांची गती 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 रन्स 13 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 95 धावांचं पाठलाग करत असताना आपण पाहू शकतायत सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म फटका चांगला आहे, ऑफ साइडला इंटू द गॅप मध्ये क्लास टायमिंग क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. ग्लोरियस टायमिंग चांगलं होतं. थोडीशी आउटफील्ड स्लो पाहायला मिळाली संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 रन्स 15 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. मोठे फटके मारून देत नाहीयेत, यावरून चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत. षटकार चौकारांची बौछार करावी लागेल. यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला होता, परंतु मुसद्दीक कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला बॅक टू द डगआउट गॉन. वेलकम बॅक. 15 धावा 2 गडी बाद 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 25 चेंडू आणि विजयासाठी 80 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. भवित्य 11 हा संघ आपण पाहू शकाल. नवापूरचा हा संघ आहे आणि त्याला 2 हात करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय मॉडर्न शिरगाव. अनुभवाचा खजिना असलेला संघ एका साईडला पाहायला मिळतो तर एका साईडला मयूर बारी नवीन फलंदाज न्यूमॅन इन ऑन द क्रीज. धावांची गती फलकावर आतापर्यंत 15 धावा. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेचं बंधन आतापर्यंत आपण पाहतोय. 2 पंच आशुतोष व्यवहारे अँड एका साईडला अजित म्हात्रे हे 2 पंचांच्या भूमिकेत आणि विरल नायर असे तिहेरी पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्रिमूर्ती गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने नाही आहे. पंच मात्र त्या ठिकाणी पाहत आहेत, ऑब्झर्व करतायत आणि तदनंतर वाईटचा इशारा देत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 16 रन्स 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 25 आणि 25 चेंडूमध्ये 79 धावा. 25 बॉल्स रिमेनिंग अँड 79 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. मयूर बारीच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावा एंड ऑफ द सेकंड ओव्हर.
धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 22. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे चेंडू आहे 24 आणि 24 चेंडू मध्ये 73 धावा फलकावर विजयासाठी भवित्य 11 नवापूर या संघाला. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. बावीस धावा 2 गडी बाद. एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 24 चेंडू आणि 73 धावा. आपण पाहतो युवा चषक उमरोळी 2022 हा शानदार टेनिस क्रिकेटचा थरार आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. ऑल इज वेल. वाच ही ताकद बनली गेले. काय जबरदस्त गोलंदाजी. मैदान कोणतंही असो आणि 600वा चेंडू निर्धाव या स्पर्धेतला पाहायला मिळतोय. 600वा डॉट हा चेंडू येत असताना अर्थातच जर आपण पाहिलं तर जवळजवळ 100 षटकं एकंदरीत यावेळेला निर्धाव आलेत असं म्हणायला हरकत नाहीये. धावांची गती फलकावर 22. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला ऑफसाईडला फटका चांगला आहे. जबरदस्त प्रहार केलाय. काय टायमिंग होतं. बिग ब्लास्ट. सुपर टायमिंग. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक 6. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओरपीच चेंडू होता परंतु बॅटचा फ्लो सुपर पाहायला मिळालं. बॅटचं इलेव्हेशन लाजवाब. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने हा चेंडू पिच झाल्यानंतर 1500वा हा चेंडू या स्पर्धेतला फेकला गेलाय. धावांची गती फलकावर 28. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 21 आणि 21 चेंडूमध्ये 67 धावा. काय फव्वाजने कमबॅक केला होता. यावेळेला खोलवर चेंडू होता. ऑन साईडला खेळला गेलाय. तत्पूर्वी 1 धाव. सुंदर क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. गुड थ्रो. 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 29 या धावसंख्येवर 20 चेंडू आणि विजयासाठी 66 धावा. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. प्रयत्न चांगले आहेत. प्रयत्न करतायत फलंदाज आणि करायला हवा. स्ट्रगल. संघर्ष करतायत. कारण संघर्ष उभ्या आयुष्यात आपल्या आयुष्यातून हा डिक्शनरी मधून पुसला जाणार नाहीये. कारण हा स्ट्रगल हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो आणि संघर्षाशिवाय जीवन नाहीये. खेळायचं होतं ऑन साईडला मात्र मिस टायमिंग झालाय. ऑफ साईडला चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ कडे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिस्टर वकासच्या माध्यमातून आणि फेकी येईपर्यंत धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 30 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. मात्र फव्वाजला ज्यावेळेला षटकाराला असं वाटलं की मात्र रिदम थोडासा तुटेल परंतु त्याने कमबॅक केलं. स्वतःला प्रश्न विचारला. म्हणाला की मी एक चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करू शकतो मी. सरळ बॅटने खेळला गेलाय आणि या वेळेला मात्र आपण पाहू शकताय झील सुटतोय त्या ठिकाणी. प्रतीकला मिळतोय जीवनदान आणि धावांची गती 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 10.33च्या सरासरीने 31 धावा फलकावर. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 64 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. प्रतिस्पर्धी संघ भवित्य 11 नवापूर या संघासमोर. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. गोरी गाला बतील गो काला. गोरी गोरी गाला बतील गो काला. काली काली तिलाने केला घोटाला. काली काली तिलाने केला घोटाला. दिलवाली बाई तुझे तिला बनील माया आलेला गाय. दिलवाली बाई म्हण. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 या धावसंख्येवर 18 चेंडू आणि 64 धावा. नीड 64 रन्स फ्रॉम 18 बॉल्स.
रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 21.33 प्रति षटकामागे. अतिशय देखणं असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा सलग चौथा दिवस, भव्य दिवस रात्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. अप्रतिम ही मुसद्दिकची अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आपल्याला पाहायला मिळतं. पाहता पाहता जर आपण पाहू शकतायत ह्या वेळेला तत्पूर्वी धाव त्या ठिकाणी मिळणार नाहीये हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी डॉट चेंडू येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 31 या धावसंख्येवर 17 चेंडू आणि 64 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मुसद्दिक शेख. प्रतीक उजव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला नोचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. स्टेपिंग आपल्याला पाहायला मिळतं. पंचाने लगेच सिग्नल केलं त्या ठिकाणी मुसद्दिकला 1+1 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि 2 धावांच्या साह्याने संघ जाऊन पोहोचते फलकावर. 33 रन्स 33 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यस इट इज अ नो आणि देन फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावा फलकावर. मुसद्दिक शेखला मात्र माजिद यावेळेला काहीतरी कान मंत्र देताना ॲज अ कॅप्टनचा रोल काय असतो मैदानाच्या आतमध्ये. आपला जर पार्टनर यावेळेला थोडासा कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन लूज झाल्यानंतर त्याला दिलासा देणं आणि ज्या वेळेला कर्णधार पद येतं तुम्हाला त्यावेळेला तुमची जबाबदारी काय असते. खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. 11 खेळाडूंना घेऊन तुम्हाला चालायला लागतं. या गोष्टी खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. कारण सर्वात चांगला नेता कोण असतो तो मात्र आपण पाहतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो. आणि सर्वात यशस्वी कर्णधार कोण असतो जो स्वतः आपल्या 11च्या 11 खेळाडूंना घेऊन चालतो. देन फ्री हिटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. 33 धावा 2 गडी बाद. यावेळेला मोठा फटका ऑन साईडला. फ्री हिटच्या चेंडूवर कसं खेळायचं यावर मात्र चोख प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळतोय मिस्टर मयूर बारी. वॉड शॉट 6 धावा. जागृत इन द मिक्स. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 39 वर 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगली स्पर्धा. या स्पर्धेची चर्चा खूप चांगल्या प्रकारची पालघर जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळते आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण यूट्यूबवर आपण लाईव्ह कव्हरेज करताना पाहू शकाल. जे घर बसल्या स्मार्ट टीव्हीवर या मॅचचा आनंद घेत आहेत आणि चालता बोलता या स्पर्धेचा आनंद घेत आहेत स्मार्ट फोनवर. त्यांचं मनपूर्वक त्या श्रोत्यांचं आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. 39 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला मात्र पॅडवर जाऊन चेंडू आदळला होता. पायावर जाऊन वेगाने सूरज मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी बॅटची एज आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी 55 धावांचं लक्ष असेल. भवित्य 11 नवापूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीकला पाहिल्यानंतर भिवंडीच्या खेळाडूची आठवण येईल अशा प्रकारची त्याची हाईट, खूप चांगल्या प्रकारची पर्सनॅलिटी. अर्थातच हेमंत हरड मॅन फ्रॉम भिनार चा खेळाडू ज्याने यंदाच्या वर्षात मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर उचलली आणि ज्याचं स्वप्न होतं खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याने हाताळलं त्याच टाईपची सेम पर्सनॅलिटी. अप्रतिम गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पापर्यंत तेवढ्याच वेगाने अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा हा गोलंदाज मुसद्दिक शेख. धावांची गती फलकावर 40 2 गडी बाद. रबर चेंडूवर तर थैमान घातलं होतं मुसद्दिक शेखने. काय वेगवान मारे केले होते कॉन्क्रीट पिचवर. परंतु तुम्हाला मातीच्या खेळपट्टीवर तुमचं कसब कला कौशल्य तुम्हाला दाखवण्याची जी संधी मिळते ती मात्र वाखाणण्याजोगे आणि त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. धावसंख्या 40 2 गडी बाद. चेंज ऑफ पेस यावेळेला पाहायला मिळालं. चेंडू निघून जाईल तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक पुढे येतोय. गुड फिल्डिंग बाय सूरज. मॅग्निफिसंट फिल्डिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 41 वर 41 धावा 2 गडी बाद. 13 चेंडू आणि 54 धावा
हे फलकावर आपल्याला पाहायला मिळतात विजयासाठी. आदरणीय सन्माननीय वंदेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं शब्द सुमनांनी आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या क्रीडा नगरीमध्ये युवा चषक उमरोळीच्या सर्व आयोजकांकडून स्पेशली मितेजी पाटील मिंकीदादा यांच्याकडून आपलं सहर्ष स्वागत. ऑन साइडला फटका नजाकत भरा शॉट चेंडूला फेकून दिलाय. सुपर टाइमिंग 6 धावा. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. त्यामधला हा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 47. येणारे चेंडू आहेत आता मात्र 12 आणि 12 चेंडूमध्ये 48 धावा हे सामन्याचं समीकरण. या पण ऐकूया डीजेला. बारा चेंडू 48 धावा 24च्या सरासरीने. आता मात्र यावेळेला रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. यस पंच काय दर्शवत आहेत. चेंडू द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. 6 सीटचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचे 6 सीटचे चेंडू आपण पाहू शकाल. बाउन्स, डिस्टन्स अँड ड्युरेबिलिटी अशा प्रकारचे 3 वैशिष्ट्य या 6 सीटच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतात. यंदाच्या वर्षात गुड शॉट जास्तीत जास्त आपण पाहिले वसई तालुक्यामध्ये 6 सीटचे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि क्वचित टेनिस बॉल आपण पाहू शकलात. फुलटॉस चेंडू सुद्धा यंदाच्या वर्षामध्ये खूप यूज केले गेले. कारण मैदानाची जशी रचना आपल्याला पाहायला मिळते. भिवंडीमध्ये गेलात तर तुम्हाला फक्त निवेयाचे चेंडू त्या ठिकाणी मात्र अवेलेबल होताना पाहायला मिळतील. धावसंख्या 47. 2 गडी बाद 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 12 चेंडू 48 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये येईल का? कारण मयूर बारीची बॅट यावेळेला बोलू लागले. 5 चेंडूमध्ये 20 धावा. अर्थातच यावेळेला 400चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय आणि प्रतीकच्या बॅटमधून 15 चेंडूमध्ये 19 धावा. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय वकास दांडेकर. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. वकास काही झकास कामगिरी करेल. 12 चेंडू 48 धावा. यावेळेला पायावर चेंडू होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव बॅटची एज आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 48. 11 चेंडू आणि 47 धावा. इथून 2 ते 3 मोठे फटके येत आहेत मयूर बारीच्या बॅटमधून तर कदाचित सामन्याला कलाटणी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल. परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स आणि आतापर्यंत आत्मविश्वासाने मयूर बारीची बॅट बोलू लागले. कारण स्वतःमध्ये आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका असते. परंतु हा आत्मविश्वास कधी तुमचा निर्माण होतो? कारण ज्या वेळेला तुम्ही चांगल्या प्रकारचा सराव करतील त्याच वेळेला मात्र आत्मविश्वास हा तुम्हाला जरूर डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असतो. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. गुड डिलिव्हरी. वकासचा आत्मविश्वास पहा. जलीश शेख सारखा मात्र एक्सपिरियन्स खेळाडू यष्ट्यांच्या पाठीमागे संरक्षण करत असताना यष्ट्यांचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या एक्सपिरियन्सने या खेळाडूंना मिळालेला जरूर या ठिकाणी मिळालेली ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 48. वकासचा हा चेंडू गुड डिलिव्हरी. सुपर अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. प्रतीकला मात्र यावेळेला परतावं लागेल बॅक टू द डगआउट मध्ये. धावांची गती फलकावर स्थिरावले. 48 धावा 3 गडी बाद 9 चेंडू 47 धावांचं लक्ष. सुपर बॉलिंग वकास दांडेकर. आदरणीय सन्माननीय प्रेरणास्थान प्रभाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. एक सुंदर आणि हसरा स्वभाव, एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले.
वेलकम प्रभाकरजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत या मुख्य व्यासपीठावर. या सिटीचं वाईट अजित म्हात्रे यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 49, लॉस ऑफ 3 विकेट, 9 चेंडू 46 धावा. गुड डिलिव्हरी, पंचांकडे दाद मागितली होती, पंच मात्र सहमत नाही आहेत. तत्पूर्वी एक धाव लेग बाईच्या स्वरूपात अजित म्हात्रे यांच्या माध्यमातून येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 50 धावा, 3 गडी बाद. काय गोलंदाजी केले वकास दांडेकर, सुपर झकास कामगिरी करत असताना आदरणीय सन्माननीय वंदेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी मितेश जी पाटील मिंके दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते वंदेजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण मुख्य मंचावर करावं. फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडला इनटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. फ्लॅट 6 येईल का? यस, इट इज अ 6 रन, 6 धावा. गुड शॉट. आपण मुख्य मंचावर पाहू शकतात वंदेजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान मितेजी पाटील मिंकी दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 56 धावा. ऑफ साइडला फटका चांगला आहे, मुसद्दिक शेख पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले जीवाचे आकांता, जी वेटीज तरुण सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये अप्रतिम चांगला ॲथलेटिक त्या ठिकाणी पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 58 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लक्षात असू द्या 6 चेंडू आणि विजयासाठी 37 धावा. 6 balls and 37 runs to win. अठ्ठावन्न धावा 3 गडी बाद, 6 चेंडू आणि 37 धावा. यानंतर होणारा सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी SG11 धनसार आणि अक्करपट्टी या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. अक्करपट्टी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर अठ्ठावन्न धावा 3 गडी बाद, 6 चेंडू आणि 37 धावा हे सामन्याचं समीकरण. यानंतर होणारा सामना अक्करपट्टी वर्सेस SG11 धनसार या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट अक्करपट्टी संघाने कॉन्फिडंटली कर्णधारांनी सांगितलं आम्ही नाणेफेकीचा कौल जिंकलाय, डेफिनेटली आम्ही फलंदाजी स्वीकारू आणि 70 ते 75 धावा करण्याचा आमचा मानस असेल. हा त्यांचा आत्मविश्वास पाहायला मिळतोय. 6 चेंडू 37 धावा. गोलंदाजी मार्कवर मुसद्दिक शेख वेगवान मारा करण्यासाठी सज्ज, परंतु यावेळेला मयूर बारीच्या बॅटमधून निघालेला खणखणीत दर्जेदार गोड आवाजात मयूर बारीच्या बॅटमधून आलेला हा युवा गोड षटकार. 6 धावा. काय फटका होता. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या 4ही गोष्टी आणि आत्मविश्वास सहित फलंदाजी करणारा मयूर बारी हा फलंदाज. 5 चेंडू 31 धावा. काय कमालीचं प्रदर्शन दाखवलंय मयूर बारीने. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला होता. यष्ट्यांच्या वरून चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय, कारण गुडलेन स्पॉट वरून चेंडू जेव्हा बाउन्स होतो ना त्यावेळेला तो नॅचरल बाउन्स म्हणून ओळखला जातो आणि तो नॅचरल बाउन्स या ठिकाणी झाल्या कारणानं पंचांनी मात्र कोणत्याही प्रकारचा 1 बाउन्स दिला गेला नाही. कारण ज्या वेळेला मात्र गोलंदाज जाणून बुजून बाउन्स करतो त्यावेळेला एक्झॅक्टली त्या ठिकाणी मात्र गुडलेन स्पॉटच्या थोडासा पुढे चेंडू मात्र पिच होतो आणि तिथून खूप बाउन्स होतो. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक, स्पोर्ट्समॅनशिप यावेळेला दर्शवत असताना मयूर बारी. वेल प्लेट. जली शेख सुद्धा मात्र या वेळेला टाळ्यांचा गजर करताना पाहायला मिळत आहेत. असं तुमच्याकडे खेळाडू वृत्ती असणं खूप गरजेची गोष्ट आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये.
कमी प्रमाणात असे प्लेयर पाहायला मिळतात की मात्र स्वतःहून मात्र क्रीज सोडण्याचा त्यांचा मानस पाहायला मिळतो. मयूरबारी, वेल प्लेड, गुड स्पोर्ट्समॅनशिप, फलंदाज बाद गॉन. वेलकम बॅक. 3 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 64 धावा, 4 गडी बाद, 5.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. शेवटचे 3 चेंडू शेष राहिलेत. मुसद्दिक शेख वेगे बरोबर अचूक टप्पा, नियंत्रण बद्ध गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. मयूर वारेने खूप क्लास फलंदाजी केली. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षक जलील शेखच्या हातामध्ये. धावांची गती स्थिरावली गेले. 5.4 चेंडूचा खेळ झालाय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सनसाई ग्रुप हा बॅनर सुद्धा पाहायला मिळतोय, जिथे महिला कक्ष आपल्याला पाहायला मिळतो, आरक्षित ठेवला गेलाय. कैलासवासी प्रभा प्रकाश पाटील, आदरणीय संदीप दादा प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाने आपण पाहू शकताय तो स्टँड उभारला गेलाय. धावांची गती फलकावर 64, 4 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते आणि हळूहळू मॉडर्न शिरगाव संघाकडे सामना झुकत असताना पाहायला मिळतोय. पार्थ मोरेच्या उत्कृष्ट खेळीने आणि मुसद्दिक शेखच्या उत्कृष्ट खेळीने मात्र इथपर्यंत मजल मारली 94 पर्यंत. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. आणि कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन मॉडर्न शिरगाव अँड हार्ड लक भविता 11. परंतु चांगला खेळ दाखवला, खूप छान पद्धतीने आपण पाहू शकलात, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आणि लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. SG11 धनसार संघाला मी विनंती करेन की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. थोड्याच वेळात फ्लड्स या ठिकाणी ओपन होतील. वंदेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण पाहणार आहोत. पार्थ मोरेला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत. 65 धावांची घणाघाती झुंजार झंझावती खेळी केली. प्रेमित राऊत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक गुड क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, पिंटू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. तत्पूर्वी आपण विशाल घरत यांच्याकडे वळणार आहोत आणि वंदेजी पाटील यांना विनंती करेन